मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची दुसरी लेन उद्या खुली होणार आहे। उद्यापासून वाहतुकीसाठी खुली होणार असल्याची माहिती प्रशासनाने या संदर्भातली माहिती दिली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। कशेडी बोगद्याची दुसरी लेन आता उद्या खुली होणार आहे। उद्यापासून वाहतुकीसाठी हा मार्ग खुला होणार असल्याची माहिती आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम रखडल्यानं वाहतूक कोंडी झाली। गणेशोत्सवासाठी गावी निघालेले चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकलेत। वाहतूक कोंडीत अडकलेल्या चाकरमान्यांचा महामार्गावर डान्स सुरू आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर। अवघ्या 2 दिवसांनी लाडक्या गणेशाचं आगमन होणार आहे आणि आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणाकडे निघालायत। मात्र या चाकरमानी आणि गणेश भक्तांना सामना करावा लागतो तो वाहतूक कोंडीचा। आपण दृश्य पाहू शकतोय। ही दृश्य आपण पाहतोय ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरची आहेत। काल रात्रीपासूनच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणाकडे निघाली आहेत, अर्थातच आपल्या लाडक्या बाप्पांच्या आपल्या घरी स्वागत करण्यासाठी। मात्र त्यांना काल मध्यरात्रीपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। आपण पाहतोय दृश्यांमध्ये हे अवजड वाहनं आहेत। या अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे। मध्यरात्री 12 वाजल्यापासून एकही अवजड वाहन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जाणार नाही अशी सक्त सूचना आणि ताकीद गृह मंत्रालयाने दिली होती। मात्र तरी देखील आपण पाहिलं तर या राष्ट्रीय महामार्गावरती अवजड वाहनं सर्रासपणे पाहायला मिळतात आणि त्याचमुळे वाहतुकीची कोंडी होते। एकीकडे हे कारण असलं तरी दुसरीकडे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं चौपदरीकरणाचं काम, ज्या ठिकाणी फ्लायओव्हरची कामं रखडलेली आहेत अशाच ठिकाणी जवळपास 4 ते 5 तास वाहतूक खोळंबलेली पाहायला मिळतात। एकूणच ज्या प्रवासाला अर्धा तासाचा अवधी लागायला पाहिजे तो प्रवास जवळपास 5 तासानंतर पूर्ण होतोय। एकूणच बाप्पाच्या आगमनासाठी गणेश उत्सवासाठी जे चाकरमानी कोकणात जात आहेत त्यांच्यावर मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हे वाहतूक कोंडीचं मोठं संकट आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।